नाही तर महाराष्ट्रात नाही देशात आणि जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा उत्सव जो आहे मोठ्या उत्साहाने साजरा होतो आहे। काल धुळ्याला गेलो होतो शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी। त्यावेळेस सुद्धा असं मी म्हटलं की राजे अनेक येऊन गेले या देशामध्ये, परंतु राजा म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या डोळ्यासमोर येतात ते छत्रपती शिवाजी महाराज येतात, दुसरे कोणी येत नाही। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी। 16व्या वर्षापासून स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराजांनी प्रयत्न केले। त्यांना सर्व मावळ्यांनी साथ दिली। महाराजांच्या सैन्याला मावळ्यांचं सैन्य म्हणायचं। लहान 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 समाजाचे लोक, एकच उदाहरण बहिर्जी नाईक। आज सुद्धा आमच्या सरकारकडे एवढे सगळे CID इंटेलिजन्स असताना अनेक गोष्टी आपल्याला समजत नाही, पण त्या काळी काहीच नसताना बहिर्जी नाईक समोरच्या बादशाहांच्या मुघलांच्या दरबारातल्या जाऊन खडानखडा माहिती काय काय होणार ते महाराजांना कळवायचे। अशी माणसं जी आहेत महाराजांकडे होती, त्यात हिंदू होते, मुसलमान होते। महाराजांची लढाई ही धार्मिक नव्हती, ही अन्यायाच्या विरुद्ध होती। आणि म्हणूनच महाराजांच्या बरोबर ज्या वेळेला अफजल खानाला भेटायला गेले, त्याला वाघ नखरी बनवून दिली। त्या इस्माचं नाव रुस्तमे जमा, तो मुस्लिम होता, आणि त्याने सांगितलं महाराज दगा फटका होईल, हे घेऊन जा लपून। महाराजांच्या बरोबर केलेले जे वकील होते त्यांचं नाव होतं काझी हैदर, आणि अफजल खानाच्या वकिलाचं नाव होतं कृष्णाजी भास्कर कुलकर्णी। सांगण्याचा उद्देश असा की त्यावेळेला इकडून हिंदू आणि मुसलमान लढत होते, आणि महाराजांच्या समोर सुद्धा महाराजांचे अनेक नातेवाईक हिंदू आणि मुस्लिम लढत होते। हा लढा जो होता न्याय आणि अन्याय यांच्या विरुद्धचा होता, पण महाराज केवळ त्याच्यामुळेच आठवणीत राहिले या अख्ख्या देशातला हा पहिला राजा ज्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं, ज्याने महिलांना सन्मान दिला पाहिजे हे सांगितलं, ज्यांनी आपल्या सर्व सैनिकांना सांगितलं की स्वारीवर जाताना शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही। त्या अशा अनेक गोष्टी अष्टप्रधान मंडळ नेमलं आणि राज्य केलं। काफी खान म्हणून महाराजांचा द्वेष्टा होता, मुघलांचा होता, तो लेखक होता, पण त्या काफी खानने सुद्धा लिहून ठेवलं की शिवाजी महाराज एक अद्वितीय होते। त्यांनी स्त्रियांचा सन्मान केला, त्यांनी शेतकऱ्यांचा सन्मान केला। आणि तुम्हाला मी एक आणखीन गोष्ट सांगतो, जो गनिमी कावा म्हणतो आपण, आताची नाही, एक 20-25 वर्षापूर्वी अमेरिकेने व्हिएतनाम ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी व्हिएतनाममध्ये तिथले सैनिक महाराजांचा हा जो गनिमी कावा होता त्या गनिमी काव्याचा अभ्यास करून तिथले सैनिक हे अमेरिकेबरोबर लढले, 2-3 वर्ष लढले, आणि शेवटी अमेरिकेला हात हलवीत परत जावं लागलं। हा महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास आज सुद्धा जगभर होतो आहे।